श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर टायटल बघून तुम्हा सगळ्यांना माहितीच पडलं असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर यस, जर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती नवीन आहात किंवा खूप महिने झाले तुम्ही चॅनल ओपन केलेलं आहे, तुम्ही पोस्ट टाकत आहे, तुम्हाला यूट्यूबर बनण्याचं तुमचं जे ड्रीम आहे ते फुलफिल करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करत आहे, पण अशा काही चुका आपण न्यूली जेव्हा आपल्याला एक्सपिरियन्स नसतं तेव्हा आपण करतो, जे आपल्याला माहित नाही राहत. ठीक आहे. तर त्या चुका तुमच्याकडनं नाही झाल्या पाहिजे. जी चूक मी केलेली आहे आणि माझ्या चुकीमुळे माझं 88,000 सबस्क्रायबर असलेलं जे आयडी आहे ते मी लॉस्ट केलं. माझ्या चुकीमुळे, कारण मला एक्सपिरियन्स नव्हता. माझा फर्स्ट टाइम होता, फर्स्ट यूट्यूब चॅनल होता तो. तर मी लॉस्ट केलेलं आहे. जी चूक मी केली आहे ती चूक तुम्ही करायला नको, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा, कारण की हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल राहणार आहे. तर ठीक आहे. तर जास्त वेळ न गमावता आपण आपल्या मुद्द्यावर येऊ. तर मंडळी, मला यूट्यूब चॅनल स्टार्ट करून नियर अबाउट 6 or 7th मंथ झाले होते. 7th मंथ झाल्यानंतर सडनली माझं जे यूट्यूब चॅनल आहे ते डिलीट झालं. म्हणजे असंच मी व्हिडिओ बघत होती आणि बघता बघता सडनली माझी जी आयडी आहे, जी ईमेल आयडी आहे ते लॉस झाली. ते पूर्ण यूट्यूब चॅनल मधूनच डिलीट झाले, ते दिसलेच नाही. मी खूप ट्राय केलं, 6 to 7 आवर मी ट्राय केलं. व्हेरिफिकेशन कोड नव्हते त्या आयडी मध्ये, त्या ईमेल आयडी मध्ये, कारण ती आयडीच लॉस झाली होती, ती ओपन नव्हती होत. तर खूप मोबाईल नंबर चेंज करून पाहिला, व्हेरिफिकेशन करून पाहिलं, तरी सुद्धा माझी आयडी परत आलेली नाही आहे. खूप वाईट वाटतं. न्यूली इतके सबस्क्रायबर वाढल्यानंतर सुद्धा जर आपली आयडी लॉस जर झाली असेल किंवा डिलीट झाली असेल यूट्यूब चॅनल कडनं, तर खूप वाईट वाटतं. न्यूली स्टार्ट करायला ना हिंमत होत नाही. एक मनामध्ये भीती निर्माण होते की एक वेळेस इतकी मेहनत केल्यानंतर जर असं झालं असेल तर पुन्हा सुद्धा असं होणार का, हे सगळ्या गोष्टी माइंडमध्ये असतात. तर मी न्यूली, माझं सेकंड चॅनल आहे हे, मी न्यूली स्टार्ट तर केलं. जेव्हा ते चॅनल होतं तेव्हाच हे चॅनल ओपन केलं होतं मी. नियर अबाउट 2-3 महिन्याचा फरक असणार. तर पण ना या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करायला किंवा व्हिडिओ बनवायला आता भीती वाटत आहे की त्या चॅनल प्रमाणे हा चॅनल सुद्धा लॉस्ट करायला नको किंवा डिलीट व्हायला नको यूट्यूब कडनं. तर मंडळी, मला असं वाटते की माझ्या 2-3 चुका झाल्या ज्यामुळे माझं चॅनल गेलं. तर फर्स्ट तर हे की आपल्याला माहित नसतं, आपण नेमकं शुअर नसतो की मला व्हिडिओ कशाबद्दल बनवायचा आहे. मी आधी कुकिंगचे व्हिडिओ टाकले त्याच चॅनलवरती. नंतर मला असं वाटलं की व्ह्यूज नाही येत आहे, म्हणजे स्टार्टिंगमध्ये व्ह्यूज येतच नाही, पण तरी आपल्याला इतकं पेशन्स नसतं. तर मी कुकिंगचे टाकले, नंतर ते मी डिलीट केले कारण व्ह्यूज नव्हते. आणि नंतर सम टाइम नंतर मी माझ्या मुलांचे व्हिडिओ, किड्स व्हिडिओ टाकले, त्याच्यावरती सुद्धा व्ह्यूज नव्हते, ते पण मनाला समाधान नाही वाटलं, तर मी ते सुद्धा डिलीट केलं. मग मला असं वाटलं की आपण म्हणजे मी शॉर्ट्स व्हिडिओ टिकटॉकच्या टाइमपासून बनवते, पण कधी पब्लिकली पोस्ट नाही टाकले. तर मला टिकटॉक म्हणजे शॉर्ट्स बनवायचा इंटरेस्ट सुद्धा आहे आणि मी ते बनवू शकते हे मला माहिती होतं. तर मी ते मग शॉर्ट्स बनायला, पोस्ट टाकायला सुरुवात केली. तर मला चांगला रिस्पॉन्स आला. पण कॉपीराईटचे जे इश्यू आहे ते इश्यू मी फेस केले. कारण आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट माहीत नाही राहत की कोणत्या व्हिडिओला कॉपीराईट आहे आणि कोणत्या व्हिडिओला नाही. तर जर तुमच्या चॅनलवरती कंटिन्यू 3 कॉपीराईट व्हिडिओ जर आले असेल
तर तुमचा व्हिडिओ, जर तुमचं जे चॅनल आहे ते डिलीट होण्याच्या चान्सेस जास्त असतात. ही गोष्ट मला माहिती नव्हती. माझी चूक हे की मी व्हिडिओ त्यामधले डिलीट केले. ते करायला नको होते. आणि सेकंड हे की मी शुअर नव्हती की मला नेमकं कशाबद्दल व्हिडिओ टाकायचे आहे. मी कुकिंगबद्दल, चिल्ड्रन्सबद्दल टाकले. नंतर मी शॉर्ट्स माझ्याबद्दल स्टार्ट केले. तर ह्या सगळ्या गोष्टी कन्फ्यूज होत्या. तर तुम्हाला इतकं सांगणार आहे की शुअर राहा. आधीपासून शुअर राहा की मला ब्लॉगिंग करायची आहे की शॉर्ट्स करायचे. तुम्हाला व्हिडिओ कशाबद्दल बनवायचे याबद्दल तुम्ही शुअर राहा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, व्हिडिओ कधीच डिलीट करू नका. कधीच नाही. तुमचे जर व्हिडिओ चांगले नाही आहे, आपण कसं काय करतो की आपले व्हिडिओवर व्ह्यूज नाही आले की आपण डिलीट करून देतो. स्टार्टिंगमध्ये इतका पेशन्स नसतो, आपल्याला इतक्या गोष्टी माहीत नाही राहत. तर मी सेम चूक मी केलेली आहे. मी व्हिडिओ डिलीट करून द्यायची, यामध्ये तर व्ह्यूजच नाहीये, दुसरं काही ट्राय करू. अशी चूक माझ्याकडनं झाली. मे बी म्हणून माझं 88 माझ्याकडे प्रूफ नाहीये. मला माहिती नव्हतं की असं काही होणार म्हणून, आणि मी स्क्रीनशॉट सुद्धा कधी काढून ठेवलेला नाही. तर माझं 88,000 सबस्क्रायबर असलेलं जे चॅनल आहे ते युट्यूबकडनं डिलीट झालं, किंवा ती आयडी माझी लॉस झालेली आहे. खूप ट्राय केलं. माझं मन आता सुद्धा नाही मानत आहे. न्यूली स्टार्ट करायला हिंमत होत नाहीये, तरी करत आहे. तर जी चूक मी केली ती तुम्ही करू नका. कॉपीराईटचा लक्ष द्या. प्लस व्हिडिओला डिलीट करू नका. आणि शुअर राहा की तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये व्हिडिओ बनवायचे आहे, तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये पोस्ट टाकायची आहे. आणि मेन गोष्ट, स्टार्टिंगमध्ये जेव्हा तुम्ही पोस्ट टाकता त्यावेळेला व्ह्यूज येत नाही, हे तुम्हाला एक्सेप्ट करायला हवं. व्ह्यूजच नाही येत, कितीही प्रयत्न करा. जास्तीत जास्त स्टार्टिंगमध्ये 100, 200 किंवा 5, 10, 50 असे सुद्धा व्ह्यूज येतात. तर आपलं माइंडसेट आपण हे बनवून ठेवायचं की मला माझ्या हातात आहे, म्हणजे माझ्या हातात व्हिडिओ पोस्ट करणं, बेस्ट ऑफ द बेस्ट देणं हे आहे. 100% देणं माझं हे आहे. व्ह्यूज माझ्या हातात नाही. तर तेच तुम्ही करा. आपलं 100% द्या. फोकस ऑन अवर गोल. एका दिवसात तर नाही होणार, पण एक दिवस नक्की होणार. म्हणून प्रयत्न करत राहा. छोट्या छोट्या गोष्टी व्ह्यूज न आल्या म्हणून डिलीट करू नका. व्हिडिओज डिलीट करू नका. किंवा ही पोस्ट टाकल्यानंतर यावरती व्ह्यूज नाही, किंवा कोणी काही बोलणार का, ऑड आहे का, तर किती काही असलं तरी डिलीट करू नका. कारण तुमचे व्हिडिओ जर तुम्ही नेहमी डिलीट करत असाल तर तुमच्या चॅनलसाठी ही घातक असू शकते. जी चूक मी केली ते तुम्ही करू नका. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की यार व्ह्यूजच नाहीये, तर स्टार्टिंगमध्येच आपलं माइंडसेट हे बनवून ठेवा की मला 100% द्यायचं आहे. जे माझ्या हातात नाही त्याबद्दल मला विचार नाही करायचा. आपल्याला येतो, कितीही म्हटलं तरी टेन्शन येतो. व्ह्यूज नाही आले तर एक जी आपली मेंटॅलिटी बनलेली असते ती डिस्टर्ब होते. आपल्याला वाईट वाटतं, आपलं मन लागत नाही, कारण आपण मेहनत करत आहोत. तर गाईज, मेहनत करा. जी चूक मी केली ते चूक करू नका. आणि आपलं 100% द्या. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.